608 बरोबर. हां, व्यवहार नय आणि तत्ववाच्य आणि निश्चय नय आणि अवाच्य हे आपण काल बघितलं होतं. पान नंबर 329 608 व्यवहार नय भी उपादेय. मुख्योपचार विवृत्तिं व्यवहारोपायतो यतः सन्तः ज्ञात्वा श्रयन्ति शुद्धं तत्त्वमिति व्यवहृतिः पूज्या. नय व्यवहार मार्ग से ही बुध जाने मुख्य और उपचार. मुख्य जो शुद्ध नय उसमें उपचार से जिसका विवरण है, ऐसे व्यवहार नय की सहायता से सज्जन पुरुष शुद्ध तत्व का अवलंबन करते हैं. अतः व्यवहार नय भी पूज्य ही है. भावार्थ, यह भली भांति अनुभव में आता है कि जन्म लेते ही जीव इतने बुद्धिमान नहीं होते कि वे बिना प्रयास के ही मूल तत्व को समझ लेवे, किंतु उपदेश आदि के बल से ही उनको मूल तत्व समझाया जाता है तथा मूल तत्व के स्वरूप को व्यवहार नय का अवलंबन करके ही समझाया जाता है. इसलिए असली तत्व के आश्रय करने में व्यवहार नय भी कारण होने से पूज्य ही है, हेय नहीं. काय सांगितलं? हां 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 हां, पण का उपादेय आहे? बरोबर. जन्मताना त्याला काही लगेच कळू शकत नाही ना. निश्चय नाही म्हणजे हे जीव आहे, हे भूतगल आहे, काय कळते त्याला, आहे ना. मग हे सांगण्यासाठी अगोदर त्याला काय करायचं सांगितलं? व्यवहार नाही आश्रय घ्यायला लागतो की बाबा हा धर्म आहे. हां बरोबर. हां, तशाप्रमाणे सांगितलं काय आहे की व्यवहार न्यायाचं अवलंबन घेतलं जातं आणि ते व्यवहार न्यायाचं अवलंबन घेऊन काय होतं सांगितलं, हा जीव निश्चय न्यायाचा आधार घेतो आणि मोक्षमार्गी बनतो. म्हणून तिथं सांगितलं तो व्यवहार न्याय देखील काय झाला? पूज्य झाला. कळलं का? जो व्यवहार निश्चयाकडे नेतो तो व्यवहार देखील काय झाला? पूज्य झाला. कळलं का? वास्तविक जसं आपण लोकव्यवहारात पाहतो, वास्तविक आहे ना, 3 लोकांचे नाथ ह्या जगामध्ये पूज्य आहे, परंतु ते 3 लोकांचे नाथ ज्याच्याकडून उत्पन्न होतात ते माता पिता देखील काय केले जातात? म्हणलं जातं नाही. त्यापेक्षेने महान केलं जातं ना ते, आहे ना. तुम्ही ज्या पुत्राला जन्म दिलेला आहात, आहे ना, त्यामुळे तुम्ही धन्य आहात. समजताय का नाही? तुमची पण श्रेष्ठता आहे. असं त्या माता पित्याचं पण काय येते? महत्त्व येते का नाही? मी तीर्थंकरांचंच नाही, साधूंचं पण आपण बघतो. जे साधू झाले त्यांच्या माता पित्यांना काय म्हणताय? तुमच्या पोटी काय जन्माला आलंय? महान रत्न जन्माला आलंय, असं काय म्हणतो का नाही? त्यांची पण इथं श्रेष्ठता करतो का नाही? आलं लक्षात? मग तशाप्रमाणे तिथं सांगितलं काय की जो व्यवहार नय काय करतो आहे? निश्चय नयाकडे नेतो आहे. तो व्यवहार नय देखील काय सांगितला? पूज्य आहे. तसा पाहिला असताना व्यवहार सुद्धा एक परद्रव्यच आहे का नाही? काय व्यवहार नयानं दाखवून दिलेली वस्तू म्हणजे शुभ भाव. शुभ भाव देखील परद्रव्य आहे, पण त्या परद्रव्यामध्ये पण फरक आहे ना. काय फरक आहे? ते एक पंडितजी होते, ब्रह्मचारी सुनीलजी शिवपुरीचे, बरं का. त्यांनी ते उदाहरण सांगितलं होतं. हिंगोलीला असताना आम्ही ना, ते चांगलं उदाहरण सांगितलं होतं. काय घडत होते हे असं नीट ऐका, आहे ना. तिथं सीता जी आहे त्या सीतेचं हरण केलं होतं रावणाने आणि रावणाशी बोलायला पण तयार नव्हती.
का बोलायला तयार नव्हती? हां, परपुरुष आहे, त्यामुळे त्याशी बोलायला पण तयार नाही, बघायला पण तयार नाही आहे. बरोबर का नाही? आहे ना. मग रावणाला ठीक आहे, मग त्याला ते प्रयत्न चालले होते. मग प्रयत्न चालू असताना हनुमान आले. हनुमान आले का नाही? पण हनुमान आले, हनुमानाशी बोलायला लागली सीता. मग रावणाला ते कळलं. मग रावणाने विचारलं, काय परपुरुषाशी तू बोलत नाही, मग तू त्या हनुमानाशी कसं काय बोलत होतीस? काय म्हणतोय कळलं का? मग तिनं जे उत्तर दिलं ते ऐका. हां, तर तिने सांगितलं, मला तो देखील परपुरुषच आहे, मी पण पहिल्यांदा त्याच्याशी बोललेच नाही. कळलं का? पण जेव्हा त्यानं अंगठी दाखवली, कोणाची? रामाची, मग त्याशी काय सुरू झाला? संवाद सुरू झाला. कारण तो जो पुरुष आहे तो माझ्या रामाकडे पोचवणारा आहे, तू जो पुरुष आहे तो माझ्या रामापासून दूर नेणारा आहे. तसा अशुभोपयोग जो आहे तो माझ्या आत्मरामापासून दूर नेणार आहे, आणि जो शुभोपयोग माझ्या आत्मरामाकडे नेणार आहे, असा तो शुभोपयोग कोण झाला? हां, हनुमान झाला. चांगलं आहे का नाही? मला तो देखील परपुरुष आहे, तू देखील परपुरुष आहे, पण तू असा परपुरुष आहे जो माझ्या आत्मरामापासून दूर नेणार आहे, म्हणून तुझ्याशी डायलॉग बंद. कळलं का? पण तो देखील परपुरुष असून सुद्धा तो माझ्या आत्मरामाकडे नेणारा आहे. कळलं का? अशुभोपयोगातलं देखील परद्रव्य आहे, देवशास्त्रगुरु देखील परद्रव्य आहेत. पण देवशास्त्रगुरु असं परद्रव्य आहे जे माझ्या आत्म्याकडे नेत आहे. त्यामुळं मला ते काय सांगितले? एकदेश पूज्य आहे, एकदेश उपादेय आहे. काय म्हणले कळतंय का नाही? हां, म्हणजे किती, म्हणजे त्या व्यवहाराला पूज्य का केलं? कारण जो व्यवहार निश्चयाकडे नेतो तो व्यवहार देखील पूज्य. आलं लक्षात? पॉईंट समजते का? हां, आणि नाही न्यायला निश्चयाकडे तर मग त्या व्यवहाराची व्हॅल्यू किती? हां, मग तो सगळे पुरुष परपुरुषच. कळालं का? तसं मग ती सगळे शुभाशुभ भाव मिथ्या समजते का नाही? तो व्यवहार सुद्धा मिथ्या. नाही, असं कसं मिथ्या? 9व्या ग्रहवेगापर्यंत नेतोय का नाही? नेतोय का नाही? 11 अंगाचा अभ्यास करून देतोय का नाही? 28 मूलगुणांचा कडक 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 पालन करून देतोय का नाही? निरतिचार इतकं, म्हणजे एवढं सुद्धा उदाहरण दिलं जातं की त्यांचं असं कातडी सोडली आणि 10 मिनिट जरी चोळलं तरी हो की चूक करणार नाही, एवढं काय करतायत? कठोर पालन करतायत. पण हां, आत्मरामाकडे नेत नाही तोपर्यंत मिथ्या. तोपर्यंत सगळे पर आत्मरामाकडे नेत असाल तर मग पूर्णतः काय आहे? आश्रय करण्यायोग्य आहे, काय अडचण नाही आहे. मग आम्हाला काय पूर्णतः ॲक्सेप्ट आहे ना. म्हणून तिथं सांगितलं काय आहे की त्या व्यवहाराची किंमत आली जो व्यवहार निश्चयाकडे नेत आहे. कळलं का? जो अजन्मा बनवायचा उपाय सांगता आहे त्यांचं जन्मकल्याणच साजरं केलं जातंय, त्यांचा हॅपी बर्थडे म्हणला जातोय. समजलं का?
जे काय करणार आहेत, हा, अजन्मा बनवण्याचा मार्ग दाखवत आहे. आणि आपण काय म्हणतोय, तुम जिओ हजारो साल. आणि समजा ती चुकून 1000 वर्ष जगला तर, हाँ, तुम जियो हजारों साल लेकिन उसके पहले मरो एक बार. कळते का, हजारो वर्ष जगणार आहे स्वर्गात गेल्यावर. सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं सांगतात की ज्या सांगितलं अजन्मा बनवणार आहे अशा त्या जीवाचं काय केलं जात आहे, जन्मकल्याणच साजरं केलं जात आहे. परंतु जिथून आमचे जन्म वाढणार आहे असा तो जन्म साजरा करण्यायोग्य आहे का. ते जन्मताना सम्यक्त्वावस्था होती. आपण जन्मताना कोण होतो, आणि कोण आपलं दुःख साजरं करतं, काय म्हणतो, साजरं करतं का, सेलिब्रेट करतं का आपलं दुःख, आपला शोक साजरा करतो उत्साहाने, लक्ष देते का नाही. मग जन्मताना कसा जन्मलेलो आहे, मिथ्या. मग ते मिथ्यात्व साजरा करण्यासारखं काही सुद्धा नाही. हां, मिथ्यात्व नंतर मग पुढं काय झालं, ते मिथ्यात्वाचा त्याग झाला आणि दीक्षादी घेतली वगैरे, तर मग ते काय आहे, संयम आदी काय आहे साजरा करण्यासारखं आहे. जन्म साजरा करण्यासारखा आहे का. जन्म साजरा कोणाचा केला जातो, ज्यांचा जन्म सम्यक्त्व सहित झालेला आहे. कळलं का. नाही तर मग साजरे केले असते का नाही. दर्शनाचार्यांचा जन्मदिवस साजरा केला असता, भूतबली पुष्पदंत आचार्य हे ज्यांनी पहिला ग्रंथ लिहिला त्यांची शाळा साजरी केली असते. यती ऋषभाचार्यांचा जन्मदिवस साजरा केला असता. कोणत्या आचार्यांचा जन्मदिवस करते अजून सुद्धा काय काय. जन्मदिवस साजरा नाही, मग काय साजरा केला जातो, जन्मताना कुठले होते. मग जन्म कोणाचा साजरा केला जातोय, हां, ज्यांनी सम्यक्त्व सहित जन्म घेतलेला आहे अशा जीवांचा जन्म साजरा करता येतो. काय असं सांगायचा अभिप्राय. विषय कशावर निघाला की अशा प्रकारे तो व्यवहार देखील काय झालेला आहे, पूज्य आहे. ओम.